मिशन टीईटी टेस्ट सिरीज 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्व टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन आहातच. जे जॉईन नाहीत त्यांनी हा ग्रुप 5 आजपासून प्रवेश सुरू केलेला आहे आणि 499 मध्येच प्रवेश सुरू आहेत. 8806 59 70 47 या पूजा मॅडमच्या नंबरवर संपर्क करून आपला प्रवेश 5 साठी निश्चित करायचा. ज्यांचा निश्चित झाला नाही त्यांनी एका मिनिटात हे झालं. दुसरं गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे काय चाललंय टेस्ट सिरीजच्या मुलांचं ते तुम्हाला मी सांगतो आणि टेस्ट सिरीजच्या मुलांनी जरा लक्षपूर्वक पहा. तुम्हाला मराठी या विषयाच्या टेस्ट ग्रुप 1 आणि ग्रुप 2, आता बघा असे आपले ग्रुप 1 आहे, जी बॅच 1 आहे, बॅच 2, बॅच 3 आणि बॅच 4 असे झाले. तर इथं बॅच 1 2 या दोन बॅचला मराठीच्या टेस्ट 13 13 टेस्ट पोहोचल्यात. नंबर 15वा चालू आहे. इंग्रजीच्या टेस्ट पण पोहोचल्यात. इंग्रजीच्या पण 13 टेस्ट पोहोचल्यात. ह्या टेस्ट दररोज सोडवताय का बघा, पाठीमागं झाल्या, सोडवून पहा. मानसशास्त्र, मानसशास्त्र, आणि परत सांगतो पेपर 1 आणि 2 साठी हे 3 विषय तुम्हाला जवळपास कॉमन आहेत. या 3 टेस्ट मी स्वतः पाठवल्यात बॅच 1 2 ला. 3 ला काही सुरुवातीचे टेस्ट पाठवणं बाकी आहे, ते मी पाठवून देतो. टेस्ट बरं का, गुगल फॉर्मच्या टेस्ट. पीडीएफचे जे टेस्ट आहेत ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, ते एकच पाठवलाय मी. खूप सारे आहेत, काळजी करू नका, ते पण पाठवू. सध्या लाईव्ह क्लास चालू आहेत, ते पण पहा. एक याच्या नोट्स पण पाठवल्यात. 1 2 3 4 सगळ्याला नोट्स पाठवल्यात मराठीच्या, आज पाठवल्यात मी त्या 4 ला. इंग्रजीच्या नाही नोट्स पाठवल्या अजून. इंग्रजीचे व्हिडिओ चालू आहेत पाठवायला, आणि मला असं वाटतं की आज 14वा व्हिडिओ पाठवलाय. व्हिडिओ गेल्या वेळेसची 57 व्हिडिओ आहेत इंग्लिशचे, बेसिक इंग्लिश शिकवलेले मी, ते व्हिडिओ पहा. याच्या नोट्स पण पाठवल्यात मानसशास्त्र. आणि पेपर 1 पेपर 2 कन्फ्यूज होऊ नका, हे ते सगळ्यांनाच आहे. पेपर 1 ला पण हेच मराठी, 2 ला पण हेच इंग्रजी, पेपर 3 काय तुमचं 1 2 काही असू द्या, कॉमन आहे. ज्यांचं इंग्रजी नाही त्यांना हिंदीच्या टेस्ट हरिश्चंद्र मुंडे सर जे आज सेशन घेणार आहेत, त्यांनी टेस्ट पाठवायला सुरू केलेलं आहे. मला वाटतं 2-3 टेस्ट त्यांचे हिंदीच्या पण पाठवणं झालेले आहेत. कॉमन थिंग, पहिले 90 मार्क लक्षात घ्या. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला टेस्ट सिरीजची मुलं काही कन्फ्यूज व्हायला लागलेत. काही जणांना असं वाटायला लागले की सर एवढं सर इतकं का, कुठून पाहायचं, काय पाहायचं. पण यातल्या प्रॉपर काही गोष्टी मी तुम्हाला पाठवल्या. काही फ्री मधल्या टेस्ट आपण पाठवल्यात. मराठीच्या 38 छोटे छोटे प्रश्नपत्रिका आहेत, त्या पाठवल्यात मराठीच्या, फ्री फॉर ऑल म्हणून पाठवल्यात. पहिल्याच दिवशी पाठवलेलं असतं ते. गणित ज्यांचं आहे त्यांनीच गणित सोडवा. गणित ज्यांचं नाही त्यांनी गणित सोडवत बसू नका. गणिताचे पण पाठवल्यात त्या ग्रुपवर. आता गणितवाल्यांनी पेपर 2 ला गणित आणि सायन्स आहे, त्यांनी इतिहास भूगोलचं सोडवू नका. इतिहास आणि भूगोलच्या पण मी काही टेस्ट तिथं पाठवलेल्या आहेत. या पीडीएफ स्वरूपात नाहीत, गुगल फॉर्म स्वरूपात आहेत काही. हरिश्चंद्र मुंडे सर इतिहास आणि भूगोलच्या पण पाठवत आहेत, त्या पण पहा. मला वाटतं ह्या 7-7 टेस्ट झाल्यात हरिश्चंद्र मुंडे सरच्या, हो या हो. व्यवस्थित पाठवत. काहीही कन्फ्युजन असेल तुम्हाला, बघा टीईटी टेस्ट सिरीजच्या मुलांना परत सांगतो, आता मी थोडा रिलॅक्स आहे. उद्या शनिवार आहे, रविवार आहे, मला सुट्टी असते. माझा नंबर, मॅडमचा नंबर तर आहे, मॅडमच्या नंबरवर कॉल केला की मलाच आल्यासारखा असतो. 9730670908 हा माझा कॉलिंगचा नंबर आहे. शनिवार रविवार तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता. एरवी मी शाळेत असल्यास कॉल करू नका. बऱ्याच जणांना वाटते की सरांना नंतर काही काम नसते का. सकाळी मी लाईव्ह मध्ये असते 7 ते 8 मध्ये, संध्याकाळी 6 ते 7 मध्ये वॉकिंग टाइम असते, आणि 7:30 ते 8:30 पुन्हा लाईव्ह मध्ये, आणि पुन्हा 9 ते 10:30 लाईव्ह मध्ये. तर त्यामुळे इथं कॉल जास्त करून उपयोग नाही. शनिवार रविवार मात्र करा असं मी मुद्दाम म्हणतो. पण शनिवार रविवार पण आपण लाईव्ह असतंच. सकाळी शनिवारी 10 ते 11 लाईव्ह आहे माझं, आणि संध्याकाळी आपलं आपलं टेस्ट सिरीजचं.
लाईव्ह असणार ते रविवारी पण. हा, पण शनिवार रविवार तुम्ही तुमच्या शंका या संदर्भानं, अभ्यासाच्या संदर्भानं विचारा, मला व्हॉट्सअप करा. जे जे विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला, बॅच ग्रुप 1, 2, 3, 4 आणि आता 5ला पण मला वाटतं सुरुवात झालेली आहे आज प्रवेशाला, यांना अभ्यासाविषयी, नोट्स विषयी, टेस्ट कशा सोडवायच्यात, कधी पाठवले जातात याच्याविषयी व्हॉट्सअप तुम्ही मला करू शकता. व्हॉट्सअपवर जर समजा विचारण्यासारखा प्रॉब्लेम, म्हणजे मोठा आहे प्रॉब्लेम, काहीतरी अर्जंट आहे, बिनधास्त कॉल करा, माझा नंबर तुमच्याकडे दिलेला आहे. एक, आता बघा हे झालं. आता पेपर जे दोन आहे ना त्याविषयी, ज्यांचं बघा, पहिलं तर काय तुम्हाला, भाषा एक, भाषा दोन. आता बऱ्याच जणांची भाषा एक काय झाली आपली, हिंदी. यावेळेस आपण आयडिया करतायत हिंदी आणि मराठी दुसरी केली, इंग्रजीला बाजूला केलं. आणि मानसशास्त्र हे तर कॉमनच आहे. पहिला पेपर असू द्या, दुसरा पेपर असू द्या, तुम्हाला बऱ्याच जणांचं हे असं आहे. काही जणांनी पहिली भाषा मराठी, दुसरी इंग्रजी घेतली, त्यांचं पण स्वागत आहे, काही हरकत नाही, दोन्ही बरोबर आहे. आणि इथं मानसशास्त्रच. आता पेपर दोन मध्ये ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक शास्त्र, त्यांनी हरिश्चंद्र मुंडे सरांना काही डाऊट असेल तर विचारा, मी पण आहे. त्यांनी टेस्ट तयार केलेले आहेत हरिश्चंद्र मुंडे सरांनी, त्यांना ह्या सामाजिक शास्त्राचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. टीईटी टेस्ट सिरीजच्या 5 ग्रुपला, 4 ग्रुपला सर आहेतच, 5व्या ग्रुपचं ऍडमिशन चालू आहे. त्यांना इथे 100 झाले की लगेच त्यांना ऍडमिट करून टाकू. विज्ञानाचे जे प्रश्न आहेत ते शुभांगी मॅडम म्हणून एक आहेत, त्यांचा पण नंबर आहे बघा, 1, 2, 3, 4 बॅच मध्ये ऍडमिन म्हणून. आणि स्वतः MSc फिजिक्स क्वांटम सायन्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी, आत्ताचं छत्रपती संभाजीनगरला, पूजा मॅडमचं झालेलं आहे. यांचं तुम्ही विज्ञानाच्या संदर्भाने त्यांना विचारू शकता. गणितासाठी पण 2 टीचर आहेत. एक आहेत माननीय JK सर, जे माझे गुरु आहेत, ते आता सध्या लाईव्हला नाहीत, पण ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. आणि सचिन सर, गणितासाठी 2 जण आहेत, विज्ञानासाठी 2 जण आहेत, 4 जण झाले. या इतिहास भूगोलासाठी मी स्वतः आहे, माझ्यासोबत हरिश्चंद्र मुंडे सर आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं मराठी शिकवणारे विजय सर, यांचं पण इतिहास भूगोल चांगला आहे. चौथं आहे ते आपल्यासोबत सेट नेट क्वालिफाय असलेले किशोर जाधव सर, ते पण सामाजिक शास्त्रासाठी आहेत. या दुसऱ्या पेपरचं काहीच प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला 8वी, 9वी, 10वी वया अक्षरशः मी माझ्या विद्यार्थ्यांकडून नोट्स काढून घेतलेलं तुम्हाला मी आज पाठवलेत. 1, 2, 3, 4 4ही ग्रुपला नोट्स पाठवलेत. पुढच्या 4-8 दिवसामध्ये तुम्हाला त्याचे छोटे छोटे व्हिडिओज असतात अभ्यासक्रमाचे. 8वी, 9वी, 10वी सगळे पुस्तक, 5वी, 6वी, 7वी पासून, 6वी, 7वी पासून इतिहास आणि भूगोल आम्ही पाठवून देतो. मग ज्यांचं पहिला पेपर आहे ना, त्यांनी अभ्यास करायचा आहे का सामाजिक शास्त्राचा, थोडाफार आहे त्यांना भाग पर्यावरणामध्ये, इतिहास आणि भूगोलाचा भाग पर्यावरणामध्ये आहे, 30 मार्काला आहे ते. त्या अनुषंगानं हे लक्षात घ्या. मानसशास्त्रासाठी मोराळे मॅडम यांचं डॉक्टरेट आहे मानसशास्त्रात, आणि सेटनेट आहे एज्युकेशन मध्ये. एज्युकेशन मध्ये हरिश्चंद्र मुंडे सरांनी पण MAd केलेलं आहे, ते पण तुमच्या सोबत आहेत. मी स्वतः MA, MAd सेट आहे, आणि DED कॉलेजला 2 वर्ष, BEd कॉलेजला 3 वर्ष, असं पुणे या ठिकाणी JSPM ला माझा अनुभव. मानसशास्त्राचा आम्हाला थोड्यापैकी बऱ्यापैकी कळतं, काही अडचण आली तर तुम्हाला या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करू. MA हिंदी हरिश्चंद्र मुंडे सरांचं आहे, ते तुमच्या सोबत आहेत. मराठीसाठी विजय कांबळे सर आहेत, आणि किशोर जाधव सर आहेत. प्रत्येक विषयाला 2-2 टीचर, जी एखाद्याचं काही अडचण आली तर दुसरा तरी तुम्हाला हे व्हावा. इथल्या टेस्ट 38 टेस्ट मी म्हटलं फ्री मधल्या आहेत, त्या तुम्ही सोडवा. त्याचबरोबर मी काही पाठवत आहे टेस्ट मराठीच्या, त्या पण सोडवा. टेस्ट सिरीजच्या संदर्भानं काही अडचण येत असेल तर तुम्ही बिनधास्त शनिवार रविवार मला विचारा. अभ्यासाच्या संदर्भानं काही अडचण येत असेल तर मला मेसेज करून ठेवा, व्हॉट्सअप करून ठेवा. माझा व्हॉट्सअप नंबर सर्वांकडे. घाबरू नका, सगळेजण परीक्षा पास होणार आहेत. लक्षात ठेवा, बी पॉझिटिव्ह ऑलवेज. जे नकारात्मकता पसरवणार आहेत त्यांच्यापासून
दूर राहा. जे पॉझिटिव्ह बोलतात, ही परीक्षा पास होण्यासाठी काय काय सहकार्य कोणाकोणाकडून होतंय त्यांच्याकडून घ्या, तुम्ही सगळेजण पास होणार आहे. सामाजिक शास्त्राचं टेन्शन घेऊ नका, त्याच्या नोट्स आज पाठवल्यात. रेकॉर्डिंग्स, प्लेलिस्ट छोटे छोटे छोट्या 6वी 7वी 8वी 9वी 10वी हरिश्चंद्र मुंडे सर आणि मी स्वतः त्या तुम्हाला पुढच्या 8 दिवसात पाठवू. पहिल्या 2-3 ग्रुपला टेस्ट 15 पर्यंत आल्यात आणि जरा थांबू आता टेस्टला. राहिलेले जे 15 एक टेस्ट आहेत ना, त्या 7-8 दिवसानंतर ह्या नोट्स आणि प्लेलिस्ट सामाजिक शास्त्रीय विज्ञानचे पण आहेत, गणिताचे पण आहेत, या पाठवू 7-8 दिवसामध्ये. आणि थर्ड ग्रुप आणि फोर्थ ग्रुपला मात्र टेस्ट दररोज येणार आहेत बरं का, या 7-8 दिवसात पण. हा, नाहीतर ह्यांनी निवांत राहताल. 1 आणि 2 वाल्यांनी जवळपास 13-13 टेस्ट सोडवलेत. त्यांनी जरा निवांत राहिलं तरी हरकत नाही. त्यांनी निवांत कशाला, टेस्टला निवांत. यांनी टेस्ट सोडवायचे पुढच्या 8 दिवसात आणि राहिलेल्या टेस्ट नंतर पाठवणार ते. याच सोबत सगळ्याच ग्रुपला आज जशा नोट्स पाठवल्या तशा प्लेलिस्ट पाठवतो. सामाजिक शास्त्राचा अभ्यास चालू करा, पुस्तकांचा, बिनधास्त. आणि ज्यांनी फॉर्म भरले नाहीत त्यांनी आता फॉर्म भरून घ्यायला हरकत नाही. फॉर्म भरताना काही अडचण आली तर युट्यूबवर अनेक व्हिडिओज आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आणि खूपच मोठी अडचण असं वाटत असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करू शकता. छोट्या छोट्या गोष्टीला कॉल करू नका, फॉर्मच्या संदर्भानं बरं का. अभ्यासाच्या संदर्भानं मात्र मला बिलकुल करा. फॉर्म भरणं हा माझा प्रांत नाही. फॉर्म भरणं हा माझा प्रांत नाही. अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा हे सांगणं मात्र माझं नक्की काम आहे आणि मला ते आवडतं. तुमची अडचण सोडवणं यासाठीच मिशन टीईटी टेस्ट सिरीज ग्रुप आपण चालू केलेला आहे. आपली शाखा कुठेही नाही. सर मी स्वतः लातूरमध्ये जरी असलो तरी हरिश्चंद्र मुंडे सर जळगावकडे. आता ते वर्ध्याला किशोर जाधव सर आहे. अंबाजोगाईमध्ये मोराळे मॅडम, किशोर जाधव सर हे तिकडे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे टीचर्स तुम्हाला जॉईन आहेत. शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेलं हे मिशन आहे, मिशन टी टेस्ट सिरीज. नाममात्र 499 मध्ये कसं काय परवडतं, काय परवडण्यासाठी हे घेतच नाहीत. आणि एकदम शून्य केलं तर त्याचं व्हॅल्यू झिरो करता आणि त्याला कोणच किंमत काहीच करत नाही. आता बघा, फ्री लाईव्ह क्लासची लिंक मी 50,000 शिक्षकांच्या ग्रुपला पाठवते. सगळे शिक्षक किती इथं पाहणारी लिंक ही फ्रीची 50,000. ऍक्च्युअली इथे जॉईन किती असतात, 250-300. त्याचं व्हॅल्यू शून्य करतात लोक. म्हणून टेस्ट सिरीजच्या मुलांना आपण मुद्दाम सारखा शब्द वापरतो की लाईव्ह क्लास फ्री आहेत. सगळ्यांसाठी पण आहेत, पण सगळेजण बसत नसतात. जे सिन्सिअर आहेत ते बरोबर या टेस्ट सिरीज मध्ये 1, 2, 3, 4, 5 मध्ये कुठं ना कुठं जॉईन आहेत. आणि ही संख्या तुम्हाला म्हटलं तसं अबाउट 600 आहे. सामान्य शिक्षकासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. असो, आता हे झालं जास्त. आता सामाजिक शास्त्राविषयी हरिश्चंद्र मुंडे सर तुम्हाला सविस्तर आजच्या सेशन मध्ये सांगतील. काही प्रश्न उत्तर कशी येतात ते पण सांगतील. हरिश्चंद्र मुंडे सरांनीच माझा तुमच्या माहितीस्तव CTET चा फॉर्म भरला होता. त्यांनीच आग्रह केला मला सीटेट देण्याचा, ते पास होते. त्यांच्या फॉर्म भरल्यामुळे मी पास झालो असं म्हणत असतो. हरिश्चंद्र मुंडे सरांनीच माझा सेटचा फॉर्म भरला होता. कॉम्प्युटर मधलं मला काही जास्त जमत नव्हतं, आता पण जमत नाही जास्त. टेक्निकली इकडलं जमतं आता बरंच. सेटचा फॉर्म देखील त्यांनी भरला होता, मी ती सेट पण पास झालो. असो, टीईटीचे मात्र दोन्ही पेपर 2013 आणि 15चा ते बी पास आहे. वारंवार ते सांगण्याची तुम्हाला गरज नाही. आणि TIT मध्ये हरिश्चंद्र मुंडे सर आणि मी सोबतच एक एक्झामला होतो. एका समोर एक, दोघांचे नंबर आलेले होते. त्यांना 133 मार्क होते आणि मला 131. दोघंही मास्टर झालो. आमच्यासोबत किशोर जाधव सर आहेत, ते पण टीचर आहेत. सचिन सर मॅथमॅटिक्स शिकवतात, ते माध्यमिकला शिक्षक आहेत, 9वी 10वी शिकवतात, 8वी 9वी 10वीला. JK सर आहेत, ते सुद्धा 8वी 9वी 10वीला शिकवतात. हे सगळे वेल ट्रेंड टीचर आहेत, तुमच्यातलेच आहेत, एक वेगळे कोणी नाहीत. आणि हे प्रोफेशनल कोणी क्लास घेणारे नाहीत. आपलं ऍप नाही, विवेकानंदांचे विचार घेऊन आपण पुढे जातो. विवेकानंद क्लासेस असं जरी नाव दिसत असलं तरी ते मी वयाच्या 19व्या वर्षी चालू केलेलं विवेकानंद क्लासेस. माझ्या गावासाठी चालू केलं होतं मी ते. ते नाव पुढे कंटिन्यू राहिलेलं आहे, इतकंच आहे. आपल्याकडून ब्रँच नाही, तुम्ही येऊन भेटायला वगैरे वगैरे काय नाही. साधे सरळ तुमच्यातलेच एक आम्ही आहोत. एवढंच की ह्या सगळ्या परीक्षा पास झालो आणि आम्हाला असं वाटतं की एवढं सगळं शिकलात, इतकी वर्ष MPSCचा अभ्यास केला, 7-8 वर्ष त्याच्यात गेले या सगळ्या परीक्षा पास होण्यात आणि शिक्षक होण्यात, तर याचा फायदा कुठेतरी व्हावा, आपल्या बांधवांना व्हावा,
आणि आय वॉन्ट रिव्हॉल्युशन इन एज्युकेशन, टीचिंग इज माय पॅशन अँड रिव्हॉल्युशन इज माय मिशन. आय रिपीट वन्स अगेन, टीचिंग इज माय पॅशन, रिव्हॉल्युशन इज माय मिशन. यासाठी ही मिशन आहे. रिव्हॉल्युशन, आय वॉन्ट रिव्हॉल्युशन इन एज्युकेशन. असो, जास्त झाला आज. आजच्यासाठी मी थांबतो, पण हरिश्चंद्र मुंडे सरांचं सेशन लगेच आपण चालू करूया. हरिश्चंद्र मुंडे सरांना मी विनंती करतो, त्यांनी त्यांचं सेशन कंटिन्यू करावं. हरिश्चंद्र मुंडे सर. व्यवस्थित दिसतंय ना राम सर? आवाज येतोय सर, दिसतंय पण छान. कंटिन्यू करा. हा, ते समोर येस, वरचं चमकतंय का लाईट मुळे? थोडं चमकतंय आणि ब्लॅक पण पेन जरा आपण, डार्क करावा लागतो की थोडा. हो हो ते करू. सुरुवात आहे त्याच्यामुळे त्याचं आणखी काही असं उघडलं नाही पेन. टेक्निकली होऊन जाईल, काय विषय नाही. सर्वांना नमस्कार. तर आज जास्त काही बोलत नाही मी, हरिश्चंद्र मुंडे. आज तुम्हाला मी इतिहास आणि भूगोल या विषयाचा थोडक्यात आढावा देणार आहे. तर आज आपण पाचवीच्या भूगोलकडे जाऊया. तर पाचवीच्या भूगोलमध्ये अभ्यास करत असताना म्हणजे भूगोल इतिहास ही महत्वाचं आहे, कारण तुम्हाला इथं जवळपास 60 मार्काचे पेपर 2 साठी 60 प्रश्न येणार आहे. आणि 60 मार्क प्रश्नामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी हे फायदेशीर आहे. इतिहास भूगोल जरी बोरिंग वाटत असेल तर त्याच्यामध्ये जरी इंटरेस्ट घेतला तर ते आणखी इंटरेस्टिंग होतं. भूगोलमध्ये आपण नकाशाच्या सहाय्यानं किंवा आकृत्यांच्या सहाय्याने जास्तीत जास्त तो विषय जो आहे तो समजून घेण्यास मदत होते. तर पाचवीच्या भूगोलमध्ये आपला जो पहिला पाठ जो आहे तो आपली सूर्यमाला. तर सूर्यमालेमध्ये आता सूर्यमाला एक आहे का? नाही. तर सूर्यमाला अनेक आहेत, हजारो सूर्यमाला आहेत या निर्वात पोकळीमध्ये. तर त्यापैकी आपली एक सूर्यमाला आहे आणि त्याचा प्रमुख जो ग्रह आहे तो आहे सूर्य. कोणता आहे? सूर्य. आणि या सूर्याच्या भोवती हा आगीचा गोळा आहे. हा काय आहे? आगीचा गोळा आहे. आणि ह्या आगीच्या गोळ्याभोवती आपण सर्व फिरत आहात. आपण म्हणजे आपली पृथ्वी फिरत आहे आणि आपल्या सोबत पृथ्वी सोबत जे दुसरे 7 ग्रह आहेत ते 7 ग्रही या सोबतच फिरत आहेत आणि त्यांचा काही क्रम आहे. त्यांचा काय आहे? क्रम आहे. आणि ह्या सर्व ग्रहांच्या आणि या सूर्याची जी साखळी आहे यालाच आकाशगंगा म्हणतात. आकाशगंगा, आणि त्याला इंग्रजीमध्ये गॅलेक्सी असंही म्हणतात. त्या आकाशगंगेमध्ये सूर्य हा आगीचा गोळा आहे, त्याच्यामध्ये हजारो लाखो टेम्परेचरचं काय आहे? तापमान आहे. आणि हे तापमान फक्त सूर्यामध्येच आहे का? आपल्या पृथ्वीवर तसंच पद्धतीचं तापमान आहे. आणि ते पृथ्वीचं तापमान जसं जसं आपण पृथ्वीच्या अंतराभागात जाऊ तसं तसं ते काय होते? वाढत जाते. हे आपण नंतरच्या भागात अभ्यासणारच आहोत. आता ह्या सूर्य जो आहे त्या सूर्याच्या आजूबाजूनं जे ग्रह फिरत आहेत ते एकूण 8 ग्रह आहेत. किती आहेत? 8 ग्रह. त्यांचा निश्चित क्रम आहे. त्यांचा निश्चित क्रम आहे आणि त्यांची जी फिरण्याची जी रेषा आहे तेही निश्चित आहे. कोणताही ग्रह इकडे तिकडे अजिबात जात नाही. आपण जसं एखादं रनिंग करताना किंवा वॉकिंग करताना आपण एखादा ग्राउंडला चक्कर मारतो. कधी आपण फास्ट चालतो, कधी हळू चालतो, कधी त्या ट्रॅकच्या डाव्या बाजूला जातो, कधी उजव्या बाजूला जातो. पण यांचं आहे का तसं? यांची एक निश्चित दिशा आहे, निश्चित रेषा आहे जी आखलेली आहे. त्या रेषेमध्ये ते काय करतात? ग्रह जे आहे ते फिरत असतात. त्याच्यामध्ये सुरुवातीचा ग्रह आहे बुध. कोणता आहे? बुध. हा सर्वात छोटा ग्रह आहे. सूर्यमालेमधला सर्वात छोटा ग्रह कोणता आहे? हा बुध आहे. आणि हा बुध हा सूर्याच्या खूपच जवळ आहे बाकीच्या ग्रहांच्या तुलनेमध्ये. याला उपग्रह नाही. त्यानंतर ग्रह कोणता क्रम लागतो सांगता येईल का कुणाला? चॅट बॉक्स तुम्ही नोंदवू शकता. बुधच्या नंतरचा जो ग्रह आहे सूर्यमंडळातला कोणता आहे? जो त्याच्या बाजूला फिरतो थोडक्यात. कोणता आहे?
गुरु नाही. कोणता आहे? शुक्र. कोणता आहे? शुक्र. याला पिवळा ग्रह असंही म्हणतात. आणि शुक्राच्या नंतर आपला पृथ्वीचा नंबर येतो. तिसरा ग्रह कोणता आहे? पृथ्वी. त्याचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. है ना. हे झाले आता आपल्या पासून सूर्याच्या दिशेचे जवळचे ग्रह, सूर्याकडचे ग्रह, है ना. त्यानंतर दुसरा जो ग्रह येतो तो येतो मंगळ. आवाज क्लिअर येत नाही का? आवाज क्लिअर येतोय का? हा, ठीक आहे. तर त्यानंतर मंगळ ग्रह, म्हणजे आजपर्यंत आपलं जे संशोधन आहे इस्रोचं, ते इस्रोचं जे संशोधन आहे ते एकतर चंद्रापर्यंत गेलंय, चंद्रावर आपण ग्रह पाठवले, आणि त्यानंतरचा जो आपला ग्रह आहे तो मंगळ. कोणता आहे? मंगळ ग्रह. म्हणतात ना, एखाद्याच्या राशीमध्ये मंगळ आहे, शनी आहे, गुरु आहे, है ना. अशा पद्धतीनं तो कोणता ग्रह आहे? मंगळ ग्रह. याला लाल ग्रह असंही म्हणतात. हा मंगळ ग्रह हा आपल्या पृथ्वीपासून सर्वात जवळचा कोणता ग्रह असेल तो हा मंगळ ग्रह आहे. त्याच्यामुळे आपले जे इस्रोचं जे यान आहे ते या दिशेने काय करताय? झेपावत आहे. आणि हा पृथ्वीपेक्षा कसा आहे? थोडा मोठाही आहे. त्यानंतर येतो नंबर कोणता? गुरुचा. गुरुचा म्हणजे सगळ्यांना चांगला ग्रह आहे. मंगळ म्हणलंय की थोडं जरा खडतर ग्रह आहे आपल्या ज्योतिषाच्या भाषेमध्ये जर सांगायचं. हे झाले. त्यानंतर कोणता आहे? गुरु. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. ग्रहापैकी सर्वात मोठा कोणता ग्रह आहे? गुरु. गुरुच्या नंतर येतो शनीचा. कुणाचा येतो? शनीची साडेसती म्हणतात ना, ती शनीची साडेसतीचा ग्रह जो आहे तो हाच आहे. आणि ह्याच्या बाजूने जे आहे ते कडा आहे. बाकी कोणत्याच ग्रहाच्या बाजूने कडा नाहीत, पण या शनीच्या बाजूने कडा आहेत. तर त्याच्या ह्यावरही संशोधनाचा काल परवा एक लेख आला होता लोकसत्ता पेपरला. त्याच्यामध्ये बऱ्याच शनीविषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जे भौगोलिक सत्य आहे ते संशोधकांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे तुम्ही संपादकीय पेज असतं लोकसत्ताचं, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही लोकसत्ता जो बाकीचे पेपर वाचण्यापेक्षा आपल्याला जर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर आपण लोकसत्ता हा पेपर वाचणं काय आहे? गरजेचं आहे. याच्यामधून आपल्या जो अभ्यासाचं नॉलेज आहे, आपला जो अभ्यासाचा आवाज आहे, विचारशैलीचा आवाज आहे, विचारश्रेणीचा आवाज जो आहे तो काय करतोय? वाढतोय. आणि तेच आपल्याला काय आहे? ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित आहे. आणि आपण शिक्षकी पेशामध्ये आहेत म्हणल्यानंतर आपल्याला कायम अपडेट राहणं गरजेचं आहे. वेगवेगळं नॉलेज जे आहे, वेगवेगळं ज्ञान जे आहे ते आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. त्यामुळे हा पेपर आपल्याला अत्यंत फायदेशीर ठरतो. हा शनीपर्यंत गेलो होतो आपण. सूर्यापासून आपण शनीपर्यंत गेलो. शनी नंतर आहे युरेनस. कोणता आहे? युरेनस हा ग्रह आहे. कोणता? युरेनस. तिकडे जागा पुण्याला आपण इकडे जाऊ. सुट्टी गोल तर आहेच ना ते. युरेनस नंतर कोणता आहे? नेपच्यून. आणि हे 8 ग्रह झाले. पण आणखी एक सांगायचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये प्लुटो. प्लुटो हा ग्रह मानला जायचा, पण 2008 नंतर 2008 नंतर हा काय झालाय? हा बटू ग्रह म्हणून ओळखला जातो. कोणता? बटू ग्रह म्हणून तो ग्रहाच्या संख्येमध्ये येत नाही. त्यामुळं आपल्या पृथ्वीमध्ये जी सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत एकूण? सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत. आणि हा जो प्लुटो आहे तो प्लुटो हा बटू ग्रह असल्यामुळे त्याची याच्यात
गणना जी आहे ती केली जात नाही. आणि या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या भारतानं मोहीम आखलेली आहे. आणि त्या मोहिमेचं जे काम आहे ते कोणत्या संस्थेमार्फत केलं जातं? अवकाश संशोधनाचं. कोण सांगते का? मेसेज बॉक्स मध्ये आपण टाईप करू शकता. हे सर्वांना समजलं? याच्यामध्ये काही डाऊट कुणाला? आणि आपणही आकृत्याच्या स्वरूपातच ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. ह्या तुम्ही जर वाचताल, पाठ करताल, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाही. तर ती आहे इस्रो ही संस्था, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही एक आहे संस्था आहे. या संस्थेला विशेष असं महत्व आहे. या संस्थेला विशेष असं महत्व असेल. काय असेल बरं विशेष महत्व? एक 70च्या दशकामध्ये ही संस्था स्थापन झाली आणि जगामध्ये सर्वात कमी कालावधीमध्ये विकास जर कोणत्या अवकाश संशोधन संस्थेने केलेला असेल तर कोणती आहे? इस्रो. आणि ह्या संशोधनामध्ये सर्व जो विकास आहे तो सर्व आपल्या भारताच्या शास्त्रज्ञांनी कोणत्याही विकसित राष्ट्राची मदत न घेता हे जे इस्रोचे जे संशोधन आहे त्याचं सर्व काम असेल किंवा वेगवेगळे जे चंद्रयान असेल, मंगळयान असेल, हे यशस्वी करण्यामागचं ह्या इस्रोची काय आहे? महत्वाचा वाटा आहे. एवढे भारतामध्ये टॅलेंट आहे. फक्त ते टॅलेंट जे आहे ते वेळोवेळी काय होतंय? बाहेर येतंय. विनाकारण किंवा विघातक कामाला हे बाहेर येत नाही. जसं आपणही चांगल्या कामासाठी काय करतो? आपण हे जे संशोधनाचं जे आहे ते काम करत असतो. त्याच्यामध्ये चांद्रयानाचे जे 3 ग्रह पाठवले त्याचीही तुम्हाला यादी जी आहे ती तुम्हाला हे तिथं दिली जाईल. त्यानंतर मंगळयान हे आपण काय केलेलं आहे? यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेलं आहे, है ना? आता त्याच्यामध्ये इस्रोचं जे प्रक्षेपण आहे ते क्षेपणास्त्राच्या माध्यमातून करतात. कशाच्या? क्षेपणास्त्र. जे यान आहे ते कशाच्या माध्यमातून पाठवतात? क्षेपणास्त्राच्या. आणि हे क्षेपणास्त्राच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा कोणाचा असेल तर कोण सांगता येईल का? भारतीय क्षेपणास्त्र विकासामध्ये महत्वाचा वाटा कोणाचा आहे? DRDO. आणखी नासाचा काही संबंध नाही. नासाचा आपण तिथपर्यंत जाऊ नये कारण या क्षेपणास्त्र विकासामध्ये आपल्याला अमेरिकेनं जे क्षेपणास्त्राचा विकासाचा कार्यक्रम आहे त्यासाठी मदत करण्याचं अमेरिकेनं आपल्याला नाकारलेलं होतं. त्यामुळं त्यातून आपल्या भारताचं जे अस्तित्व आहे ते आपण इथं दाखवलेलं आहे. बरोबर. कोण आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कोण आहेत? APJ अब्दुल कलाम, है ना? यांचा महत्वाचा ह्याच्यामध्ये काय आहे? वाटा आहे. कारण क्षेपणास्त्र हे महत्वाचं आहे. यान तयार केलं पण तिथपर्यंत त्या कक्षेमध्ये त्याचे जे निश्चित ठिकाण आहे तिथपर्यंत येऊन जाण्याचं काम कोण करतं? हे क्षेपणास्त्र करतं. आणि याच्यामध्ये श्रेणी आहेत या क्षेपणास्त्राच्या. त्याच्या इंधन क्षमतेनुसार काम करतात. त्याच्यामध्ये SLV, PSLV आणि GSLV हे क्षेपणास्त्रामध्ये जे आहेत तेही आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहू. थोडक्यात आपण हे क्षेपणास्त्राच्या माहिती आली म्हणून तर सांगत होते. इंधनाच्या नुसार हे काय केले? हे जसं आपलं 2G 4G 5G
तशा पद्धतीने हे काय क्षेपणास्त्र विकासाचा काय आहे कार्यक्रम आहे. त्याच्या जे लिक्विड असतं किंवा इंधन असतं त्यानुसार ती श्रेणी जी आहे ते विकसित झालेली आहे. जशा पद्धतीने आपण रॉकेट असतं ना आपलं, दिवाळीमध्ये आपण फोडतो रॉकेट. आपल्याला अभ्यासासाठी जास्तीत जास्त कोणते पुस्तक महत्वाचे असतील तर ते आपल्याला आपले जे पाठ्यपुस्तक आहे तेच महत्वाचे. जास्त तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू, जास्तीत जास्त पास होऊ, जास्तीत जास्त वेगळे पुस्तकं वाचू, हा काही त्याच्यामध्ये फंडा नाही बरं. तुम्ही एकच पुस्तक, दोन पुस्तक, तीन पुस्तक जे वारंवार रिव्हिजन करा, आवृत्ती करा आणि त्याच्यामधले बारीक 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 गोष्टी काय करा, समजून घ्या. म्हणजे तुम्हाला काय होईल इथं, हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त समजून येईल. तुम्ही म्हणताल एकाच वेळेस वाचलं, आता हे माझं पाठ झालं, हे तिसरी चौथीच्या मुलांचं पुस्तक आहे, मला याची गरज नाही, असं विभाग. तुम्ही ह्याच्यामध्ये जेवढं खोलामध्ये जाल तेवढं तुमचा नॉलेज आहे ते त्याच्यामध्ये वाढत जाऊन आपणही त्याच आधारावर आपण तुम्हाला शिकवणार आहोत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त खोलात आपण जाऊही, पण जास्तीत जास्त खोलात जाऊ तेवढे आपले ताशी गावडतील, त्याच्यामुळे आपण जास्त खोलामध्येही जाऊन चालणार नाही, है ना. जशा पद्धतीनं रॉकेट असतं, रॉकेट आपण एखाद्या चिखलामध्ये रोवतो, काय करतो, चिखलामध्ये रॉकेट जे आहे ते काय करतो आणि इथं वात पेटवतो. या रॉकेटमध्ये जोपर्यंत दारू आहे, दारू गोळा आहे तो त्याच्यामध्ये, दारूच म्हणतात ना त्याला, दुसरं काय म्हणतात. दारू म्हणलं की कुणी म्हणायचे दारू कसं सर काय संध्याकाळच्या टायमाला दारूचं कसं नाव केलं. आपल्या भाषेमध्ये दारूच म्हणतात त्याला. जोपर्यंत त्याच्यामध्ये क्षमता असते तोपर्यंत काय करत ते उडतं. तर त्या यानालाही टप्पे असतात. काय असतात, यानालाही टप्पे असतात. आणि ते टप्पे ज्या त्या ठिकाणी ज्या त्या जिथपर्यंत त्याची कक्षा आहे तिथपर्यंत ते काय होतात, त्याला पुशअप करतात आणि ते मोकळे होतात. अशा पद्धतीचं या अवकाशामध्ये हा कचरा किंवा ह्या संशोधन क्षेपणास्त्रांचा कचराही असंख्य आहे. तेही तुम्हाला त्याच्यामध्ये काय होते लक्षात येते. हा झाला क्षेपणास्त्राचा. तर हे रॉकेट जे आहे जोपर्यंत दारूगोर आहे तोपर्यंत ते उडतंय. कधी कधी त्याच्यामध्ये खाली ते दारू सुटायला लागले, हवा सुटायला लागले, काय होतं त्याची दिशा बदलते आणि ते कुठंतरी एखाद्याच्या घरात जातं, कुणाच्या तरी अंगावर जातं, कुण्या तिरप्या दिशेने जातं, सरळ कधी जातं का नाही. तर त्यासाठी त्या क्षेपणास्त्राला इथं जवळ बाजूला काय असतं त्याचा फिक्सिंग असेल, त्यानंतरच ते काय होतं उडवल्या जातात. आणि हे क्षेपणास्त्र जे आहे ते जास्तीत जास्त भारतामध्ये कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित होतात सांगता येईल का? कोणत्या ठिकाणावरून ते ठिकाण जे आहे ते कोणतं आहे? कुंभाला सुरुवात झाली होती श्रीहरिकोटा. कोणता आहे? श्रीहरिकोटा. हे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर काय आहे ठिकाण आहे. याला निश्चित जागा असते आणि निश्चित कक्षा असते, ज्या कक्षेच्या माध्यमातून यांचा क्षेपणास्त्र विकासाचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केला जातो. आता हे जे क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र काही विकसित किंवा नेमक्या कामासाठी किंवा यान जे आहे ते नेमक्या कामासाठीच पाठवलं जातं का? या यानाच्या माध्यमातून अनेक ग्रह, क्षेपणास्त्राच्या मदतीतून अनेक ग्रह पाठवले जातात आणि त्या वेगवेगळ्या वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, हवामान असेल, शेती असेल किंवा जीपीएस प्रणाली असेल, ह्या सर्वांसाठी ह्याच्यामधून काय केलं जातं काम केलं जातं. आणि ते जवळपास जे आपलं क्षेपणास्त्राचं काम आहे ते किंवा यानाचं जे काम आहे ते आपल्या भारतासाठी आणि आपल्या जे भारतीय उपखंडामधले जे देश आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम केलं जातं. पण त्याच्यासोबतच अमेरिका, रशिया जे विकसित राष्ट्र आहेत त्यांचेही प्रक्षेपण आपण आपल्या इस्रो या संस्थेच्या माध्यमातूनही करत असतो. म्हणजे आपण ज्या अमेरिकेनं आपल्याला जे इस्रोचं किंवा अवकाश संशोधन देण्यास नकार दिला, त्याच्यात मदत करण्यासाठी
त्या अमेरिकेलाही आता भारतामधून काय करावं लागले, त्यांचे जे यान आहे ते प्रक्षेपित करावं लागत आहे, है ना. तर पुढे जाऊ आपण. हा सूर्यमाला, आकाशगंगा, गॅलेक्सी, त्याचे ग्रह, आठ, त्यांचे स्थान, हे आपल्याला जवळपास लक्षात आलेलं असेलच. त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे आपलं जे अवकाश संशोधन आहे. त्या अवकाश संशोधनामध्ये भारताचा एक पहिला अवकाशवीर जो चंद्रावर गेला होता, तो आपला भारताच्या यानामधून गेला होता का? सांगता येईल का? भारताच्या यानामधून, इस्रोच्या यानामधून गेला का, नासाच्या यानामधून गेला का, आणखी कोणत्या रशियाच्या यानामधून गेला का? तर तो नासाच्या यानामधून राकेश शर्मा नाव, बरोबर. कोण आहे ते? राकेश शर्मा. हे नासा यांच्या या संस्थेच्या माध्यमातून ते काय केले होते, चंद्रावर भारताचा पहिला व्यक्ती जो आहे तो पाय ठेवणारा कोण आहे? राकेश शर्मा. ते कधी गेले होते? 1984 या साली. इस्रो आणि सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात ते गेले होते. सॉरी, इथं नासा नाही, तुम्ही सांगितलं मग मीही तर नासा कन्फ्युज झालो. तर ते सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया यांची जी संघटना इस्रो अवकाश संशोधन संस्था आहे ते, आणि भारताचे इस्रो, या दोन्हीच्या माध्यमातून ते काय केले होते, चंद्रावर त्यांनी पाय जो आहे तो ठेवलेला आहे. आणि ते या मोहिमेमध्ये स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. किती? 8 दिवस. कुठं? त्या अवकाश संशोधनामध्ये. आणि अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हा जो आहे तो संदेश त्यांनी दिला होता. आणि आताचे जे लेटेस्ट मध्ये कोण गेले होते अवकाश मोहिमेमध्ये? भारतीय नागरिक. आताच 1-2 महिन्यापूर्वीची बातमी आहे. सांगता येईल का तुम्हाला? सुनीता विल्यम्स या भारतीय नाही, त्या कल्पना चावला याही भारतीय आपल्या नागरिक नाही. आता 1-2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. वा व्हेरी गुड, शुक्ला. मला हे नाव त्याचं रजनीश का काहीतरी का आर वरूनच आहे, शुक्ला आहेत ते. आणि त्यांनीही काहीतरी आपल्या भारतीय प्रधानमंत्री आहेत शुभांशु शुक्ला, वागरे शुभांशु शुक्ला, त्यांनी भारतीय पंतप्रधानांशी संवाद साधला. आणि त्यावेळेचे जे राकेश शर्मा आहेत त्यांनी आपल्या भारताच्या पंतप्रधान त्या काळच्या सुरुवाती इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस त्यांनी काय संदेश दिला होता? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हा त्यांनी काय केला होता? संदेश जो आहे तो दिलेला होता. अशा पद्धतीनं हे आपण शिकलो आहोत. ओके हरिश्चंद्र मुंडे सर, याच्या काही थांबायचं का? थांबूयात. याच्या काही नोट्स असतील तर त्या नोट्स देखील पाठवणार आहातच. पाचवी, हो हो. 6वी, 7वी आणि 8वी इतिहास भूगोलावर खास या हरिश्चंद्र मुंडे सर काम करत आहेत. मी स्वतः 9वी, 10वी आणि 8वी, 9वी आणि 10वी याचे नोट्स तुम्हाला पाठवलेत. 8वी, 9वी, 10वी हे माझ्या शाळेतले सध्या माझ्याकडे असलेले वर्ग असल्यामुळं इतिहास भूगोल इथलं देखील तुम्हाला हे करण्यात येईल. त्याच सोबत इंग्रजी स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वी आणि इंग्लिश ग्रामर, अशा इंग्लिशच्या खरं तर 100 टेस्ट आहेत आपल्याकडं. त्यातल्या 15 टेस्ट, 13 टेस्ट झाल्या टाकणं, बाकीच्या टेस्ट पण टाकण्यात येतील. अभ्यास तुमचा नियमित चालू राहू दे. हरिश्चंद्र मुंडे सर काही बोलायचं असेल तर 2 मिनिटात तुम्ही बोला. कोणाचा डाऊट असेल तर डाऊट विचारण्यासाठी हँड रेस कर. हा, काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. तसं आपण चॅट बॉक्स मध्ये माहिती विचारलेलीच आहे. रेकॉर्डिंग स्टॉप करतो.